कसली भाजी आहे काकी? लाल चण्याची भाजी आहे. लाल चण्याची भाजी, त्याच्यात त्याच्यात वांगी आहेत, शेंगा आहेत, आणि चणे उकडलेले. खाल्ले. आता याच्यात उठते. काकीचं जेवण नंबर 1. मी पण मदत करते काकीला पटापट. काकी देवासाठी काय? देवासाठी मी पोळ्या बनवते तांदळाच्या पिठाच्या. त्याच्यामध्ये काय टाकले आपण? गूळ टाकलाय, हळद टाकली, काकडी टाकली आहे. काकडी किसून घेतलेली. मस्त होतात ह्या पोळ्या देवाच्या गोड. आम्ही ह्यावेळी पुरणपोळी नाही करत आहे. पुरणपोळी भरपूरच गोड गोड सगळं सगळं होतं. खीर करणार आहे ना? हां, शेवायची खीर. मी इथे मेथीची भाजी करते. सकाळी आल्यानंतर कुठेही टाइमपास न करता लगेचच मी फ्रेश होऊन मला काकीने चहा नाश्ता दिला आणि लगेचच मी काकीच्या हेल्पसाठी लागली. कारण की जेवणाचं जे पण बनवायचं ना ते 90% तरी काकीच रेडी करते. मी तर काही डेकोरेशन वगैरे सर्व करत असते. आणि पालखीच्या वेळी ना 2-3 माणसं कमीच पडतात. गणपतीच्या वेळी ना जास्त काही घाई अडबड नसते, पण शिमग्याला खूप घाई होते, त्यामुळे जास्त माणसं लागतात हेल्पसाठी. तर इथे मी भरलेल्या मिरच्या केलेल्या आहेत आणि ते काकीने केलेली भाजी म्हणजे चणे, त्याच्यामध्ये शेंगा, बटाटा वगैरे टाकलेला आहे. आणि ही भाजी देवाला नसते, त्याच्यामध्ये वांगं टाकलेलं आहे. आणि ही काकीने केलेली शेवयाची खीर इतकी भारी झाली होती, सेम टू सेम रबडीसारखी. मी पॅक करून मुंबईसाठी सुद्धा घेऊन आली स्वरला. मेथीच्या पानांची बारीक चिरले, कांदा वगैरे, मसाला, हळद, मीठ वगैरे सगळं टाकलंय. चालू अनांची देवपूजा. तर इथे देवाचा नैवेद्य रेडी आहे. इथे फणसाची भाजी, इथे गोड वरण आहे, म्हणजे हे विदाऊट लसणीचं असतं. मिरची, भात आहे. आता दाळची भाजी येणार. गोड पुऱ्या होणार आहेत ह्या देवासाठी गोड, आणि देवाला 2-2 गोड असतात. खीर बनवते. इथे खीर बघा, देवपूजा झाली कोणातरी. ही खीर काकीने बनवलेली आहे. हां, आता ही देवाची इथे जाणार. दरवर्षी माझं ठरलेलं आहे फुलांचंच डेकोरेशन करायचं, कारण की रांगोळी वगैरे काढली ना ती पूर्ण पायाला सरसर लागते आणि पूर्ण घरभर होते. त्यामुळे मी काय करते, फुलं आणि पालखीचा हार हा मुंबईवरूनच घेऊन येते फ्रेश असा. आणि मध्ये मध्ये माझं शूट करणंही चालू होतं. काकी जे वडे करायला घेतले ना काकडीचे, ते सुद्धा मी शूट करत होती मध्ये मध्ये. परत मी डेकोरेशनला जात होती, कारण की 11 वाजलेले आणि भयंकर ऊन लागत होतं. एवढं ऊन लागत होतं ना की अक्षरशः टोचत होतं. त्यामुळे मला पटापट रांगोळी काढायची होती. आणि ही आहे आमची नाशिकवाली काकी सासू. तिथेसुद्धा थोडीफार हेल्प करायची होती मला. आणि मग हे फायनल टच आहे रांगोळीचं, जे की फुलांचंच आहे पूर्ण. आमची देव येण्याच्या आधीची तयारी आहे, म्हणजे पालखी येण्याच्या आधीची. आता ह्याच्या पुढील ब्लॉग तुम्हाला पुढे दिसेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला मग ब्लॉग इथेच एंड करते. बाय, टेक